नमस्कार, प्रियांका गोरेज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पनीरची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी साहित्य साधारण 250 ग्रॅम एवढं पनीर घेतलं आहे. 4 मीडियम साईजचे कांदे, 2 टोमॅटो आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. त्याचबरोबर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे, छान खरपूस भाजलेत, त्याची सालं काढून कोमट पाण्यात आपल्याला हे शेंगदाणे साधारण 20 ते 25 मिनटं भिजत ठेवायचेत. कांदा आपल्याला छान चॉपरमध्ये टाकून फाईन चॉप करून घ्यायचा आहे, बारीक चॉप करायचा आहे. टोमॅटोच्याही छान फोडी करून घ्यायचेत आणि साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचेत. त्याचबरोबर आपल्याला साधारणतः पाव चमचा एवढं बेडगी मिरची पावडर घ्यायची आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची. बेडगी मिरची पावडर वापरल्यामुळे ह्या ग्रेव्हीला छान असा लाल कलर येतो. दुसरीकडे गॅसवरती जाड तळाची कढई ठेवायची. त्यात साधारण 2 मोठे चमचे एवढं आपल्याला तूप घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरही वापरलं तरी चालेल. तूप आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, फुल गॅस करायचा नाही आहे. आपलं छान तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये पनीरचे आपण छान असे तुकडे करून घेतले, ते तुकडे यामध्ये टाकायचे. त्यानंतर पाव चमचा एवढं लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकून छान असं हे परतून घ्यायचं आहे. पनीर आपल्याला पूर्ण गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं नाही आहे, हलकंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या पनीरचा कच्चापणा पण जावा आणि त्याला छान असा कलरही यावा. आपलं पनीर साधारण 1 मिनिटानंतर छान असं फ्राय करून झालं आहे. नंतर उरलेल्या तुपामध्ये आपण काही खडे मसाले वापरतोय. हेच तूप आपण भाजीसाठी वापरतोय. खडे मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, 2 हिरव्या वेलची, अर्धा इंच एवढं दालचिनी, 2 ते 3 लवंग आणि थोडंसं जिरं टाकून आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. जिरं थोडं तडकलं की यामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा वापरायचा आहे. कांदा टाकून एकसारखा हलवत आपल्याला साधारण गोल्डन होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे. कांदा परतताना मीठ घालायचं नाही आहे. मला थोडंसं तूप कमी वाटतं आहे म्हणून परत 1 चमचा एवढं तूप घातलं आहे मी वरून आणि एकसारखं हलवत आपल्याला छान असा कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला छान असा कांदा भाजून झाला आहे. कांदा भाजायला साधारण 1 ते 2 मिनटं लागलेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला ह्यातच तळून घ्यायची आणि आपण जी मिक्सरला जी पेस्ट बनवली होती टोमॅटोची, ती यामध्ये टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. एकसारखं हलवायचं आहे, नाहीतर परत ते गॅस कढईच्या तळाशी चिटकून बसतं. टोमॅटोची पेस्ट परतून होतीये तोपर्यंत दुसरीकडं मिक्सरच्या भांड्यात जे आपण भिजत ठेवलेले शेंगदाणे होते ते छान असे पेस्ट करून तुम्ही शेंगदाण्याऐवजी काजूचे तुकडे पण वापरू शकता. काजूमुळे त्याला छान असा रिचनेसपणा येतो आणि काजूला पर्याय म्हणून इथे आपण शेंगदाणे वापरतोय. दुसरीकडे आपल्याला टोमॅटोची प्युरी ही खूप छान अशी भाजून झाली आहे पेस्ट. यानंतर आपण जे मिक्सरला शेंगदाणे छान असे वाटून घेतले होते, फाईन पेस्ट करून घेतली होती, ती पण टाकून छान अशी परतून घ्यायची, जेणेकरून जे आपला शेंगदाण्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जाईल आणि आपली ग्रेव्ही खूप छान आणि रिचनेसपणा येईल. शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला नंतर सेपरेट बारीक करून नंतर वापरायची, जेणेकरून कलरमध्ये फरक येईल. नंतर मिक्सरच्या भांड्याला जी काही थोडीफार पेस्ट राहिली होती तीही थोडं पाणी टाकून आपल्याला यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. पाणी ओतल्यानंतर आपल्याला परत हे सगळं व्यवस्थित हलवून छान असं भाजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत ही मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं. एकसारखं हलवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सतत एकसारखं ढवळत आपल्याला हे हलवून घ्यायचं. त्यानंतर काही मसाले वापरतोय. यामध्ये 1 चमचा एवढं लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकतोय. हे सगळे मसाले छान असे भाजून घेतोय. ह्या सगळ्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं.
ग्रेव्ही जर जास्त वेळ हलवली नाही तर आपल्या कढईला ती चिकटण्याची शक्यता असते. आता आपली ग्रेव्ही छान अशी भाजून झाली आहे, छान असं तेल सुटलं आहे. यानंतर आपल्याला इथे किचन किंग मसाला साधारणतः अर्धा चमचा एवढा वापरायचा आहे. जेव्हा आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटेल तेव्हाच हा किचन किंग मसाला वापरायचा आहे. त्यानंतर परत अर्धा चमचा एवढं तूप मी वापरलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीशिवाय कुठलीही भाजी अपूर्णच. आणि यानंतर आपल्याला यामध्ये कोमट केलेलं पाणीच वापरायचं आहे. गार पाणी वापरू नका. कोमट पाणी वापरल्याने जे आपण मसाले वापरले त्याचा वास, सुगंध आणि चव आहे अशी टिकून राहते. साधारणतः अर्धा ग्लास एवढं मी पाणी वापरलं असेल. नंतर यामध्ये आपल्याला जे पनीरचे क्यूब आपण छान असे तळून घेतले होते ते टाकून परत एकसारखं हलवत साधारणतः 5-1 मिनटं ही ग्रेव्ही आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून त्या पनीरमध्ये जे आपण मसाले वापरलेत ते आतपर्यंत पोचावेत. आपली छान 3 ते 4 मिनटं असं छान अशी ग्रेव्ही उकळली आहे. आता यामध्ये गरम मसाला आणि थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर वापरायची, वरून घालायची. वरून अशी छान कोथिंबीर भुरभुरायची आणि 5 मिनटं एवढं आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची. साधारणतः 5 ते 7 मिनटानंतर ही ग्रेव्ही आपली छान अशी उकळली. ग्रेव्हीचा अर्क पूर्ण पनीरमध्ये उतरला आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम असेल तर वापरा, नसेल तर त्याऐवजी जे आपण दूध तापवतो त्याच्यावरती जी मलई येते ती वापरायची आहे. मलई टाकून छान असं आपल्याला हे सगळं मिश्रण हलवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपण जेव्हापासून भाजी बनवायला स्टार्ट केली आहे यामध्ये कुठंही मध्ये मीठ वापरलेलं नाही, त्यामुळे शेवट अगदी मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान अशी स्टर करून घ्यायची आहे. जेव्हा आपण दुधाची मलई या भाजीमध्ये वापरतो त्यावेळेस ह्याला एक प्रकारचा वेगळाच रिचनेसपणा येतो, छान टेस्ट लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.